हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य अतिमहत्त्वाचे 100 सराव प्रश्न पाहणार आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत आणि खूप महत्त्वाचे आहे. कारण हे प्रश्न आपण तलाठी, पोलीस भरती यांसारख्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका रेफर करून त्यामधून घेतलेले हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या तलाठी, पोलीस भरती, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषीसेवक तसेच ग्रुप सीच्या परीक्षा या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचे आहे. चला तर वेळ न घालवता लेक्चर स्टार्ट करू. पहिला प्रश्न आहे, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे? तर अणुकेंद्रकीय संमेलनावर हायड्रोजन बॉम्ब आधारित आहे. त्यानंतर क्रायोजेनिक तंत्रज्ञान. क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर हे उपग्रह प्रक्षेपणावर निगडीत आहे. यानंतरचा प्रश्न, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? तर तो असतो नायट्रोजनचा. त्यानंतर ज्वलनास मदत करण्यास हवेतील महत्त्वाचा घटक कोणता? ज्वलनास मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर तो आहे ऑक्सिजन. पुढे प्रश्न आहे, दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण? अपस्करण, सातत्यशीलता, अपवर्तन. तर दृष्टी सातत्य हे दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या छायाचित्राचे कारण आहे. यानंतर पहा, जीवनसत्व अ, ब, क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग यांच्या योग्य जोड्या दिलेल्या आहेत पर्यायामध्ये. तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा, अ जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा बरोबर आहे. ब मुळे बेरीबेरी हे पण बरोबर आहे. आता क मुळे रक्तस्राव होतो का? तर ते चुकीचं आहे. क मुळे होतो स्कर्वी आणि के जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो रक्तस्राव. मग या पर्याय असा कोणता आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 3. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा, ब बेरीबेरी, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी आणि केच्या अभावामुळे रक्तस्राव. समोरचा प्रश्न, B3 जीवनसत्वास काय म्हणतात? B3 जीवनसत्वास बोलतात नायसिन. त्यानंतर राजू, दीपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे ए, बी, ए बी आणि ओ असे आहेत. यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते? आता पहा, स्वातीचं रक्तगट कोणतं आहे? तर तो आहे ओ. मग आपणा सर्वांना माहिती आहे ओ हा रक्तगट वैश्विक दात आहे, बरोबर. मग स्वातीचं जर रक्तगट ओ असेल तर ती या तिघांना देखील रक्तदान करू शकते का? तर बरोबर आहे ना, या तिघांना ती रक्तदान करू शकते. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, दीपक, राजू आणि रुपाली या तिघांना ती रक्तदान करू शकते. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. समोरचा प्रश्न आहे, पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? टार्टारिक आम्ल याचा उपयोग अन्न रुचकर बनण्यासाठी होतो. मग हा पर्याय पहा, पर्याय क्रमांक 3, अन्न रुचकर बनविणे. त्यानंतर पाचक रसामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते? पहा, तर ते घडते जठरामध्ये. पुढे पाहू, विकर एन्झाईम हे काय आहे? विकर हे आहे प्रथिन आहे. ओके. समोरचा प्रश्न, बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय? तर पहा, टिश्यू व पेशी वापरून वैद्यकीय निदान करण्याचे तंत्र. मग पर्याय क्रमांक 2, पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचे तंत्र याला म्हणतात बायोप्सी. पुढचा प्रश्न आहे, रासायनिक खतांमधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्लू बेबी हा आजार होतो? ब्लू बेबी हा आजार नायट्रेटमुळे होतो. पर्याय क्रमांक 1, नायट्रेट. समोरचा प्रश्न, कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उगम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला? कार्बन क्रेडिट ही संकल्पना होती क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल या करारातून कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उदय झालेला आहे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही? पहा, सुपरफॉस्फेट, युरिया,
त्यानंतर कंपोस्ट आणि अमोनियम सल्फेट. आता यापैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही? तर सर्वांनाच माहिती आहे कंपोस्ट हे रासायनिक खत नाही आहे. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचे परिणाम आहेत? हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचे परिणाम पहा, स्मॉग, ॲसिड रेन, आम्लयुक्त पाऊस आणि ओझोन थर जाड होणे. हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचा परिणाम तर तो आहे ॲसिड रेन, म्हणजे ॲसिड रेन हा हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचा परिणाम आहे. आम्लयुक्त पाऊस. त्यानंतरचा प्रश्न योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ब. समोरचा प्रश्न, पाठीच्या कण्यात असलेल्या 33 मणक्यापैकी मानेत किती मणके असतात? तर पाठीच्या कण्यात असलेल्या 33 मणक्यापैकी मानेत असतात 7. योग्य उत्तर पर्याय 2, 7 मणके मानेत असतात. समोरचा प्रश्न, भारतीय अणुविज्ञानाचे जनक डॅश डॅश हे आहेत? डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत. समोरचा प्रश्न, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो? खालीलपैकी कोणतं रसायन कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रक्रियेमध्ये वापर होतो? तर सिल्वर आयोडाईड या रसायनाचा उपयोग त्यासाठी होतो. पुढे पहा, काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो? पहा, काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो रे? तर इलेक्ट्रोड्स बनविण्यासाठी काळ्या हिऱ्याचा उपयोग होतो. काळा हिरा. ओके. काळ्या हिऱ्याचा उपयोग इलेक्ट्रोड्स बनविण्यासाठी. समोरचा प्रश्न, कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात? गॅमा किरणांचा मारा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, स्टार करा. 100% हा कितीतरी वेळा विचारलेला प्रश्न आहे. अगेन अँड अगेन रिपीट झालेला प्रश्न आहे, रिपीटली विचारलेला आहे. पुढे पाहू, टायफॉईड या आजारावरील डॅश डॅश हे उपयुक्त औषधी आहे? क्लोरोमायसेटिन. समोरचा प्रश्न, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? लेझर किरण. 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो? 20 ऑगस्ट तर अक्षय्य ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानंतर ढगांवर डॅश डॅशमुळे प्रभार निर्मिती होते. ढगांवर कशामुळे प्रभार निर्मिती होते रे? तर घर्षणामुळे. यानंतर एक स्पर्श पद्धतीत चुंबकाचा उत्तर ध्रुव ज्या टोकाकडे घासत नेला जातो त्या टोकांवर डॅश डॅश होते, तर त्या टोकांवर दक्षिण ध्रुव निर्माण होतो. ओके. पुढे पाहूया, पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? पेलाग्रा नायसिन या जीवनसत्वाच्यामुळे होणारा रोग आहे पेलाग्रा. समोरचा प्रश्न, खालील पर्यायांपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो? तर तो प्राणी आहे साप. समोरचा प्रश्न, अर्भक हे उष्णतेचे डॅश डॅश आणि विजेचे डॅश डॅश आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, स्टार करा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. अर्भक हा उष्णतेचा सुवाहक आहे आणि विजेचा दुर्वाहक आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल. त्यानंतर वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे रे? वाळवंटातील मृगजळ हे प्रकाशाच्या अपवर्तनाचं उदाहरण आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 प्रकाशाचे अपवर्तन. समोरचा प्रश्न, भारताने पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेतली? भारतातील पहिली अणुचाचणी कधीची आहे रे? मे 1974 साली. यानंतर सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो? तर तो असतो 120/80. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 120/80. समोरचा प्रश्न, ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? ऑप्टिकल फायबर पहा, संपूर्ण आंतरिक परावर्तन या तत्वावर कार्यशील असते. शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे? पहा, अनुमस्तिष्क हा भाग शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी निगडीत आहे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात? स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात. डॅश डॅशमध्ये ड हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. कॉड लिव्हर ऑइलमध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. समोरचा प्रश्न, लाल रंगाची काच तयार करण्यासाठी डॅश डॅश ऑक्साईड वापरतात? लाल रंगाची काच मँगनीज ऑक्साईड वापरतात. केक आणि पाव हलके व
बनविण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग होतो, तर केक आणि पाव हलके बनविण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट यालाच काय म्हणतात, खाण्याचा सोडा म्हणतात, याचा उपयोग होतो. ओके मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक करायचे विसरू नका. पुढे पाहूया. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? पेशी हे नाव रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले. पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट हुक. समोरचा प्रश्न, दंतचिकित्सक डॅश डॅश वापरतात. कसला आरसा वापरतात दंतचिकित्सक? अंतर्वक्र आरसा वापरतात. साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? पाहिला पण मागेच, गॅमा किरणांचा मारा करतात. त्यामुळेच म्हटलं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तलाठी भरतीसाठी तर अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पोलीस भरतीसाठी देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. यानंतर, डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण डोंगरावर वातावरणाचा दाब कसा असतो? कमी असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. डोंगरावर काय असतं? वातावरणाचा दाब कमी असतो आणि त्यामुळेच डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो. समोरचा प्रश्न, जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात? पिझोमीटर हे उपकरण जमिनीतील पाणी मोजण्यास वापरतात. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून CO2ची निर्मिती होत नाही? CO2ची निर्मिती कशातून होत नाही रे? तर प्रकाश संश्लेषण या क्रियेतून CO2ची निर्मिती होत नाही. संधिप्रकाश हे कशाचे उत्तम उदाहरण आहे? तर प्रकाशाचे प्रकिरणन याचे उत्तम उदाहरण आहे संधिप्रकाश. ओके. समोरचा प्रश्न, पहिली आवर्त सारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती? तर ती होती 63 मूलद्रव्यांची. हे देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. MPSC ग्रुप सी साठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. सूर्य हा सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? सूर्य हा सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे तर हा सिद्धांत मांडला गॅलिलिओने. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. समोरचा प्रश्न, धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? त्याला बोलतात तन्यता. पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? गोवर, देवी, हिवताप, चिकुनगुनिया. हिवताप हा विषाणूमुळे होणारा रोग नाही आहे. समोरचा प्रश्न, उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो. कारण, तर याचं कारण काय आहे? तर हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता कशी असते? जास्त असते. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो. सामान्य विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पहा, जलप्रदूषण रोखण्याकरिता खालीलपैकी कोणता उपाय उपयोगी ठरेल? जलप्रदूषण रोखण्यासाठी घरांमध्ये फिल्टर बसविणे, रासायनिक खतांऐवजी कंपोस्ट खताचा वापर करणे, घातक कीटकनाशकांचा वापर टाळणे, औद्योगिक पाणी नद्यांमध्ये शुद्ध करून सोडणे. पहा, घरांमध्ये फिल्टर बसवणे हे कारण होऊ शकतं का? तर नाही. पहा, मग 2, 3, 4 योग्य उत्तर असेल. कारण रासायनिक खतांऐवजी कंपोस्ट खताचा वापर करणे बरोबर, घातक कीटकनाशकांचा वापर टाळणे हे देखील बरोबर आणि औद्योगिक पाणी नद्यांमध्ये शुद्ध करून सोडणे हे देखील बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 बरोबर. समोरचा प्रश्न, सिल्व्हरफिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात? सिल्व्हरफिश जुन्या पुस्तकांसोबत आढळतात. पाण्याचा प्रवाह डॅश डॅशमध्ये मोजतात, क्युसेकमध्ये मोजतात. ओके. समोरचा प्रश्न, त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल उद्भवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल उद्भवण्यास ओझोनचे कमी प्रमाण हा घटक कारणीभूत आहे. त्यानंतर एक अश्वशक्ती इज इक्वल टू डॅश डॅश वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. यानंतर दीपन म्हणजे इल्युमिनेशन याचे SI पद्धतीतील एकक कोणते? दीपनचे SI पद्धतीतील एकक लक्स आहे म्हणजेच मीटर कॅन्डेला, लक्स. पर्यावरणात राखेचे म्हणजेच फ्लाय ॲशचे प्रदूषण कशामुळे होते रे? फ्लाय ॲश
थर्मल पॉवर प्लांट, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. थर्मल पॉवर प्लांटमुळे पर्यावरणात राखेचे प्रदूषण होते. यानंतरचा प्रश्न, मानवी संतुलित आहार म्हणजे काय? पहा, मानवी संतुलित आहार म्हणजे वाढीसाठी व संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. वाढीसाठी व संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य म्हणजेच मानवी संतुलित आहार. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? पहा, वनस्पती, कीटक, मनुष्य, प्राणी. तर कीटक या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. सामान्य विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. त्यानंतर, लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस हा डॅश डॅश असतो. लाकूड जळताना कार्बन डायऑक्साईड हा त्याचा मुख्य गॅस. धुरामध्ये जो गॅस असतो तो असतो कार्बन डायऑक्साईड. यानंतरचा प्रश्न, जीवनसत्व क कोणत्या फळात सर्वाधिक आढळते? कोणत्या रे? आवळ्यामध्ये आढळते. यानंतर, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर पाण्याद्वारे खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास तर क जीवनसत्वाचा नाश होतो. ओके. यानंतर, मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? न्यूरोलॉजीमध्ये. समोरचा प्रश्न, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडांच्या वाढीसाठी ड हे जीवनसत्व आवश्यक असते. त्यानंतर, डॅश डॅश अंधारात चमकतो. फॉस्फरस हा अंधारात चमकतो. समोरचा प्रश्न, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष अंतर मोजण्याचे एकक आहे. विजेचा दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? व्होल्ट मीटरचा वापर करतात विजेचा दाब मोजण्यासाठी. यानंतर मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक करायला विसरू नका. दुधामध्ये डॅश डॅश ही शर्करा असते. दुधामध्ये लॅक्टोज ही शर्करा असते. मित्रांनो, या लेक्चरचा फायदा तुम्हाला आरोग्यसेवक आणि आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठीही होणार आहे. त्यामुळे हे लेक्चर रिपीटली तुम्ही जेवढा जास्त वेळा पाहता येईल तेवढं जास्त वेळा पाहून रिव्हिजन करून घ्या. यानंतर, जर एखादी व्यक्ती विहिरीत खाली उतरला असेल तर त्याचे वजन डॅश डॅश होते. एखादी व्यक्ती जर विहिरीत खाली उतरला असेल तर त्याचे वजन काय होते? तर वजन थोडेसे कमी होईल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. वजन थोडेसे कमी होईल. अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा म्हणतात? अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे? तर ती आहे क्रायोजेनिक्स. ओके, त्याला बोलतात क्रायोजेनिक्स. त्यानंतर, बेन ड्रेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? बेन ड्रेन ही कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर होण्याच्या संस्थेला संज्ञा आहे बेन ड्रेन ही. ओके. त्यानंतर, मूलद्रव्यांचे मूलभूत लक्षण हे आहे. मूलद्रव्यांचे मूलभूत लक्षण आहे अणुवस्तुमान. त्यानंतर, प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? तानापिही निपाजा. जांभळा रंग, जांभळ्या रंगाचा प्रकाश प्रिझममधून जाताना जांभळ्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते. त्यानंतर, कांस्य, ब्रॉन्झ हे कशाचे संमिश्र आहे? कांस्य. तर यापैकी कशाचे संमिश्र नाही आहे. त्यानंतर, हायड्रोजन बॉम्बचा जनक कोणास संबोधतात? हायड्रोजन बॉम्ब एडवर्ड टेलर यांना हायड्रोजन बॉम्बचा जनक संबोधतात. त्यानंतर, चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतांमध्ये खालीलपैकी निसर्ग कोण? तर पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव या दोन्ही वस्तू चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतानुसार निसर्ग आहे. ओके. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? क्लाउड सीडिंग. क्लाउड सीडिंग बोलतात ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो? पाण्यामुळे होणारा रोग त्याचं नाव काय? तर तो आहे कॉलरा. कॉलरा हा रोग पाण्यामुळे होणारा रोग आहे. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण आपण पाहिलं दाब कमी. उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो म्हणून पाणी कमी
तापमानावर उकळते. ओके. त्यानंतर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा उपयोग करतात? हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर केला जातो. पुढीलपैकी कोणाला अणुविज्ञानाचे जनक म्हणतात? डॉक्टर होमी भाभा. त्यानंतर दूरदृष्टिता असणाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो? बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो दूरदृष्टिता असणाऱ्याला. ओके. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो, याला काय म्हणतात? याला बोलतात प्रकाशाचे अपवर्तन. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक करा. फुलातील पुल्लिंगी भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते? पहा, पुल्लिंगी नावाला पुंकेसर, पुंकेसर या नावाने ओळखले जाते. इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते? पहा, इंद्रधनुष्य हे अंतर्गत परावर्तन, अपवर्तन आणि अपस्खलन या तिन्ही क्रियांमुळे होते. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेताना आघात कमी होण्यासाठी आपण हात मागे घेऊन झेल घेतो. या क्रियेत खालीलपैकी न्यूटनचा कोणता गतिविषयक नियम लागू होतो? तर तो नियम आहे दुसरा. समोरचा प्रश्न, वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते? प्रकाश संश्लेषण ही क्रिया वनस्पतींच्या पाने, खोड आणि मूळ या तिन्हीमध्ये घडून येते. म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढे पाहूया. चिकनगुनिया हा रोग डॅश डॅश मुळे होतो. चिकनगुनिया हा रोग डॅश डॅश पासून होतो? विषाणूपासून. विषाणूपासून होणारा रोग आहे चिकनगुनिया. सोलार कुकरची पेटी आतील बाजूस डॅश डॅश असते, केवळ काळ्या रंगाने लेपित असते. पुढे पाहू. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो? तो होतो यकृतावर. केंद्रकीय सम्मिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची डॅश डॅश मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो. हायड्रोजनची 4 मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो. समोरचा प्रश्न, ऑस्टिओलॉजी हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे? ऑस्टिओलॉजी हे हाडांच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. कोणत्या पदार्थांची घनता सर्वात कमी आहे? कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे रे? तर तो पदार्थ आहे रॉकेल. समोरचा प्रश्न, खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते, कारण खूप उंचावर वातावरण नाही आणि प्रकाशाचे विकिरण होत नाही. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दोन्ही 1 व 2 सत्य. समोरचा प्रश्न, बालानगर, बार्बाडोस, मॅमॉथ या नवीन सुधारित जाती कोणत्या फळपिकाच्या आहेत? सीताफळ. हा नाशिकच्या तलाठी भरतीचा पेपरमधील प्रश्न आहे. 2016ची नाशिकची तलाठी भरती आहे, त्यातील हा प्रश्न आहे. ओके. समोरचा प्रश्न, कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? जिओफोन हे उपकरण वापरतात. क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते? क्षार आणि प्रामुख्याने पाण्याचे शोषण करण्याचे काम करते मोठे आतडे. समोरचा प्रश्न, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे संपले होते. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? तो असतो कॅल्शियम. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सामान्य विज्ञानाचे महत्त्वाचे अतिसंभाव्य 100 सराव प्रश्न पाहिले आणि महत्त्वाच्या प्रश्नावर आपण डिस्कशन देखील केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या तलाठी, पोलीस भरती, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषीसेवक तसेच MPSCच्या कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सीच्या परीक्षा यासारख्या सर्व परीक्षांसाठी या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा.
आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.